श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा। आपुल्या कृपे करोन, अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा। अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून नियती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती। कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले, कुमार गर्वतियांसी आणिले, सन्मार्गावरी तयानी। त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेतिते। रात्रदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे। अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते। त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी। ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे। जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती। एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी। पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर, यतिराज हासले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती कायमनी। हा तो वेळा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले। तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्यांची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची। पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले। निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे। आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातूनी एक, दंश आपला करीतसे। ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे। जवळी होते ते पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरोनी बुवांसी, सावध केले त्यावेळी। हृदय धडाधड उडू लागले, धर्मे शरीर जाहले ओले, तेव्हा पारशाने पुसले
काय झाले म्हणोनी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नांसी खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्ने देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भाल्यासी जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खुण धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर त्यातुनी मुक्ते निवडूनी सुंदर, त्यांचा करोनिया हार अर्पी शंकरा विष्णु कवी. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त सप्तमाध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.